मित्रमैत्रिणींनो नमस्कार। आज मी रवा लाडू बनवत आहे। त्यासाठी मी पाव किलो तूप घेतलं, त्याच्यामध्ये रवा हा आता आपला 1 किलो रवा आहे तो मी चांगला भाजून घेत आहे। अतिशय कमी गॅसवरती हा रवा भाजायचा आहे, त्यामुळे याला जास्त वेळ लागतो, पेशन्स ठेवायचे। पण आपला रवा हा अतिशय खमंग होईपर्यंत हळूहळू त्याचा थोडासा त्याला बदामी रंग, गुलाबी असा बदामी असा रंग येईपर्यंत त्याला आपण सतत भाजत राहायचं। छानपैकी रवा हा भाजत राहायचा, हळूहळू भाजायचा। रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढे आपले लाडू अतिशय चविष्ट असे होतात। आता मी याच्यामध्ये टाकायला लाडूमध्ये टाकायला वेलची पूड घेणार आहे। तर मी इथं वेलची सोलून घेतलेली आहे। आता याला मी याची पूड करून घेणार आहे वेलचीची। आणि इथं मी काजू आणि बदाम घेतलेले आहे। बघा, हे काजू आणि बदामाचे मी काही काप घेतलेले आहे, ते मी संपूर्ण आता या रव्यामध्ये टाकून घेत आहे। आणि आता आपल्याला परत हे संपूर्ण रव्यासोबतच आपले ड्रायफ्रूट्स पण भाजले जातात, म्हणून हे अशा पद्धतीने चांगले भाजून घ्यायचे। कुठेही गॅस थोडाही मोठा करायचा नाही, अतिशय कमी गॅसवरती, लो फ्लेमवरती हा संपूर्ण रवा चांगला भाजून घ्यायचा। रवा हा कच्चा राहता कामा नये। अशा पद्धतीने मी संपूर्ण रवा हा आपला भाजून घेतलेला आहे। बघा किती छान असा याला रंग आलेला आहे। आणि मी आता याला मोठ्या परातीमध्ये असा काढून घेतलेला आहे। आता याला आपल्याला रव्याला थंड व्हायला ठेवायचं आहे। जोपर्यंत आपला रवा थंड होतो तोपर्यंत आता आपल्याला लाडूला लागणारा पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक करण्यासाठी मी इथं 1 किलो रवा होता माझा, त्यामुळे मी इथं 400 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे। आणि आता आपल्याला पाक करायचा आहे, त्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे आणि साखर भिजेल एवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। बघा, इथं मी साखर ओतून घेतलेली आहे पातेल्यामध्ये आणि मी आता याच्यामध्ये पाणी ओतत आहे। साखर पूर्ण भिजेल इतकं पाणी टाकायचं, म्हणजे आपला हा 1 किलो रव्याला हा साखरेचा पाक एवढा बरोबर तंतोतंत होतो। त्यामुळे हे प्रमाण ठेवायचं। साखर 400 ग्रॅम घ्यायची 1 किलो रव्यासाठी। आणि आता आपण याला पाक करायला घेऊया। गॅस सुरुवातीला मोठा ठेवायचा आणि साखर विरघळून घ्यायची पाण्यामध्ये। आणि एक मोठी उकळी आल्यानंतर बघा, हा जो आपला पाक आहे याला उकळी आलेली आहे। आता मात्र आपल्याला गॅस हा स्लो करायचा आहे। उकळी आल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि नंतर पाकाला शिजवत ठेवायचं आहे। मधून चेक करत राहायचं, सतत 2-2 मिनिटांनी चेक करत राहायचं। ताटावर बघा, मी इथं थेंब घेतल्याबरोबर हा असा घट्ट झालेला आहे। आणि बघा, आणि आपल्याला हे पाकातले लाडू करायचे आहे, त्यासाठी आपल्याला 1 तारी पाक पाहिजे। त्यामुळे पाक हा जास्त शिजवायचा नाही, त्याची अशी मध्ये टेस्टिंग करायची। बघा, अशा पद्धतीने हा आपला कसा चिटकतो आहे आणि असा तार निघतो आहे। अशा पद्धतीने मी हा पाक तयार करून घेतलेला आहे। आता हा संपूर्ण पाक गरम असतानाच आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायचा आहे। मिश्रणामध्ये संपूर्ण पाक हा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। पाक गरम असतानाच टाका। अशा पद्धतीने तुम्ही करा। अशा प्रमाणात जर का केलं तर तुमचे पण लाडू हे अतिशय छान असे तयार होतील। अशा पद्धतीने याला हलवायचं, संपूर्ण मिश्रण हलवून घ्यायचं, एकजीव करायचं त्या पाकामध्ये
नंतर आपण हे झाकून ठेवायचं. याच्यावर झाकण ठेवून जवळजवळ 1 तास तरी तुम्ही पाकाला मुरू द्या. घाई असेल तरी पण मध्ये एक वेळेस बघा, कडक झालेलं असं वाटत असेल थोडंसं, हाताने फोडून बघा, मोकळं मोकळं करा, नंतर लाडू वळायला घ्या. अशा पद्धतीने मी संपूर्ण पाक हा त्याच्यामध्ये मिसळून घेतला आहे. बघा, प्रमाण परफेक्ट घ्या. 1 किलोला 400 ग्रॅम एवढी साखर छान होते, बरोबर होते, परफेक्ट असे लाडू तयार होतात आपले. रवा मात्र चांगला खमंग हा भाजून घेतला पाहिजे. आता मी यावरती झाकण ठेवून देते आणि त्यानंतर आपण याला 1 तासानंतर मी याला लाडू बनवायला घेतले होते. बघा, अशा पद्धतीने मी आता हे मिश्रण आपलं किती फुललं आहे बघा. संपूर्ण हा रवा असा फुलून येतो आणि कोरडा कोरडा व्हायला लागतो. थोडासा बघा आता हाताला तूपसुद्धा असं लागते थोडं थोडं. आणि आपले असं दाबून बघायचं, बघी किती छान असा रवा फुलून आलेला आहे. आता त्याला दाबून बघायचं लाडू वळण्यासाठी हा झाला की नाही. खूप छान असे पांढरे शुभ्र आपले लाडू तयार होत आहेत. बघा, असा दाबून बघायचा गोळा. बघा, असा गोळा तयार झाला. बघा, म्हणजे आता आपले लाडू वळायला तयार आहेत. आता मी अशा पद्धतीने सगळे लाडू वळून घेतलेले आहे. आणि बघा आता माझे लाडू कसे तयार झालेले आहे. खूप छान असे लाडू तयार झालेत बघा. बघा मी कसे केलेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. खूप सुंदर असे लाडू तयार होतात. तर तुम्ही बघा. धन्यवाद.